तर विधानमंडळातील कायदे निर्मिती आणि त्यातले बहुतांशी आपण लोकसभेमध्ये जशी प्रोसिजर फॉलो केलेली आहे तसेच प्रोसिजर आपल्याला इथेही फॉलो करायची आहे. सेम एक्झॅक्टली सगळं सगळं सारखं आहे. खूप रिपिटेशन झाले नाही का आपण केलेलं आहे. आणि आपल्या आता मला वाटते डायरेक्ट आता पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलं हे हे लेक्चर झाले. इथला जो थोडा पोर्शन बाकी आहे तो पोर्शन आणि क्वेश्चन हे झाले की हे आपण पूर्व आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून जी बॅच चालू होती आपली ती साहजिकच आहे. जेवढं इथपर्यंत झालं तेवढं झालं. पण आता एक 3 महिन्यालाच तुमची पूर्व परीक्षा आहे त्यामुळे आपण आता थोडं पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून बॅचला नेत आहोत. उद्यापासून जे लेक्चर्स असतील ते साधारणतः आपले त्याला निर्माणच्या बॅचलाच पूर्वचा जो सेक्शन आहे त्याला आपण धुरंधर असं नाव म्हणतो. तर स्पेसिफिक पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून पॉलिटी चालू होईल कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे. पूर्व परीक्षेची 3 महिन्यालाच एक्झाम आहे. मेच्या एंडिंगलाच काहीतरी एक्झाम आहे. तर त्यामुळं साधारणतः जर तुम्हाला येणारी परीक्षा पूर्व पास व्हायची तर ते होणं आवश्यक आहे आणि कालावधी कमी आहे. तर त्यामुळे पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून सुरुवातीला सगळ्या सेक्शन कंप्लीट केल्या जाईल. सुरुवात आपल्याच विषयानं होणार आहे. तर ऑलरेडी तुम्ही भाग शिकलेला आहे बराच. इथं ऑलमोस्ट 50% जास्त तुम्ही इथं शिकलेला आहात. तर आता रिव्हिजन तुम्हाला होईल आणि ते प्युअर पूर्व हे लक्षात घ्या प्युअर पूर्व परीक्षेसाठी असेल. आणि त्याचबरोबर इकॉनॉमी अर्थशास्त्राचे सुद्धा सर अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रही तुमचं चालू होणार आहे आणि सोबत पॉलिटी पण राहणार आहे. ठीक आहे लक्षात घ्या. आता त्यामुळं ज्यांना वाटते की सर हे भाग शिकलेला आहे पॉलिटीचा तर इकॉनॉमी तुमच्यासाठी आहेच. इकॉनॉमी तर चालूच होणार आहे म्हणजे आता मला वाटतं उद्यापासूनच चालू होईल ते आणि कंटिन्यू इकॉनॉमी सोबत पॉलिटीचं पण लेक्चर राहणार आहे. आणि ते फक्त पूर्व परीक्षेचं असते. दोन्ही लेक्चर फक्त पूर्व परीक्षेसाठी असते. 2-2 लेक्चर कारण सिलेबस पूर्व परीक्षाचा सिलेबस भरपूर आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त झालं पाहिजे. त्यामुळे 2-2 लेक्चर चालतील आता. त्यामुळे तुम्हाला तेवढ्याच जोमानं तेवढ्याच एनर्जीनं यायचं आहे तर पूर्व परीक्षेचा अभ्यास कंप्लीट होईल. आणि मग हे जे आपला पार्ट राहील या सगळ्या विषयाचा जो मेन्सचा पार्ट राहील तो पूर्व परीक्षा झाला की मग मेन्सचे लेक्चर चालू होतील. ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही ऑफिसला विचारू शकता. बाकी तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी ॲडमिनिस्ट्रेशनला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे बघा विधेयकाचा प्रारंभ कलम 196 सुरू होतो. बघा काय म्हणते ते सोपंच आहे. विधेयकाचा प्रारंभ राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहात होऊ शकतो. ठीक आहे याला पद आहे धन विधेयक आणि वित्तीय विधेयक पण. हो सर माहितीच आहे आम्हाला पाठ झाले. धन विधेयक फक्त लोकसभेत मांडता येतं. वित्तीय विधेयक सुरुवातीला फक्त लोकसभेत मांडता येतं. तसंच इथं राज्याच्या बाबतीमध्ये धन विधेयक हे फक्त विधानसभेत मांडता येतं आणि वित्तीय विधेयक 1 हे फक्त विधानसभेतच मांडता येतं. इथं काय इथं फक्त विधानसभेत मांडता येतं. हे 2 ह्याला सोडून बाकीचे कोणतेही विधेयक हे विधानसभेतही मांडू शकता आणि विधान परिषदेही मांडू शकता. विधेयक दोन्ही सभागृहांनी संमत केले तरच राज्य विधिमंडळाने संमत केले असे मानले जाते. बरोबर आहे. पण ज्या ठिकाणी 2 सभागृह आहेत त्या ठिकाणी दोन्ही सभागृहांनी संमत करणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी एकच सभागृह आहे तिथं काही प्रश्नच नाही. तिथं फक्त आणि फक्त विधानसभाच. आणि किती ठिकाणी विधान परिषद आहे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे फक्त 6 ठिकाणी. सभागृहाची सत्र समाप्ती झाल्यास राज्य विधानमंडळात प्रलंबित विधेयक व्यक्तगत होत नाहीत असे मानले जाते. नीट लक्ष द्या. सभागृहाची सत्र समाप्ती झाल्यास राज्यपाल म्हणले बस करा आता तुमची बैठक थांबवा. आता सत्र समाप्ती करा. आता हे हिवाळी अधिवेशन थांबवा किंवा बजेट अधिवेशन जे काही 3 प्रकारचे अधिवेशन असते. मग ते अधिवेशन संपलं की लगेच मग त्या अधिवेशनामध्ये समजा एखादं विधेयक आलं असेल पण टाइम संपल्यामुळे राज्यपाल म्हणले आता अधिवेशन थांबवा तर लगेच ते विधेयक कॅन्सल होत नाही. ते विधेयक पुढल्या अधिवेशन जेव्हा भरेल तेव्हा ते येतं. ते व्यपगत होत नाही. ते कॅन्सल होत नाही. ते नेक्स्ट अधिवेशन जेव्हा भरेल त्यावेळेस ते चर्चेला येतं. विधानसभेच्या विसर्जनाचा प्रलंबित विधेयकावरील परिणाम काही विधेयक विपगत होतात तर काही विपगत होत नाही. लक्षात आलं काही काय म्हणते. विधानसभेच्या विसर्जन समजा विधानसभाच विसर्जन झालं. आता विधानसभा म्हणजे सरकारच गेलं सरकारच पडलं सरकारवर अविश्वासाचा ठराव मंजूर झाला म्हणजेच विधानसभा विसर्जित झाली. म्हणजे विधानसभा विसर्जित होणं म्हणजे थोडक्यात काय की सरकार राहिलेलं नाहीये.
सरकार पडलेलं आहे, सरकारकडे बहुमत राहिलेलं नाही, सरकारवर अविश्वास झालेला आहे, त्यामुळे आता विधानसभा राहायचा प्रश्न नाही, म्हणजे विधानसभा विसर्जित झालेली आहे. त्यावेळेस काही विधेयक हे कॅन्सल होतात आणि काही विधेयक ऍज इट इज कामाला असतात. म्हणजे काही विधेयक व्यपगत होतात तर काही विधेयक व्यपगत होत नाहीत. काही विधेयक तिथंच कॅन्सल होतात, आता पुढे त्याची चर्चा होऊ शकत नाही, आणि काही विधेयक तशीच राहतात. नवीन विधानसभा जेव्हा येईल, नवीन जेव्हा सरकार येईल, जेव्हा नवीन विधानसभेचं पहिलं अधिवेशन भरेल, तेव्हा ते विधेयक परत एकदा चर्चेला घेतले जातात. आणि काही विधेयक ज्या दिवशी विधानसभा विसर्जित होते, ज्या दिवशी सरकार पडतं आणि विधानसभा विसर्जित होते, त्या दिवशी काही विधेयक कॅन्सल होतात, म्हणजे बेपगत होतात. आता काही लोकांना पडला असेल प्रश्न, सर हे वरचं वाक्य वेगळं आहे, खालचं वाक्य वेगळं आहे, या दोन्हीतला फरक काय आहे सर? पडला काय प्रश्न? पडला नसला तरी पडला असं कन्सिडर करा. विचार करत असेल तर प्रश्न पडेल, विचार करत नसेल तर प्रश्न पडायचा प्रश्नच नाही. बघा इकडे हे दोन वाक्य बघा, पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य. सभागृहाची सत्र समाप्ती झाल्यास, काय म्हणतो मी, सभागृहाची सत्र समाप्ती झाले त्यावेळेस विधेयक व्यपगत होत नाहीत. आणि इथं काय म्हणले, विधानसभाची विसर्जनाच्या प्रलंबित काही विधेयक व्यपगत होतात तर काही होत नाहीत. इथं होत नाही म्हणले, इथं म्हणले की होतात आणि काही होत नाहीत. काय फरक आहे सर दोन्हीमध्ये? अरे हे सभागृहाची सत्र समाप्ती आहे, सरकार पडलेलं नाही, विधानसभा विसर्जित झालेली नाही, नवीन विधानसभा निवडणुका झाल्यानंतर येईल असं नाही. तीच सरकार आहे, तेच विधानसभा आहे, फक्त अधिवेशन संपलेलं आहे. समजा एक्झाम्पल, राज्यपालाने म्हटले या रे 15 आपलं उद्यापासून 16 जानेवारी 2026 पासून मी उदाहरणामध्ये सांगतो हिवाळी अधिवेशन बोलावत आहे, आणि ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालेल, आणि सांगितलं की आता 16 फेब्रुवारी बंद असेल, शेवटचा दिवस असेल. म्हणजेच थोडक्यात काय शेवटचा दिवस असेल या अधिवेशनाचा, या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असेल. जे चालू झालं तो 16 जानेवारी 2026 ला, आणि 16 फेब्रुवारी 2026 ला संपेल, म्हणजेच सत्र समाप्ती. याला म्हणायचंय सत्र समाप्ती. मग आता 16 फेब्रुवारीला काय झालंय, ते सत्र, ते हिवाळी अधिवेशनाचं सत्र समाप्त होत आहे. तेव्हा जे काही विधेयक प्रलंबित होते, जे काही पेंडिंग बिल होते, ते व्यपगत होत नाहीत, ते कॅन्सल होत नाहीत. ते जेव्हा नवीन अधिवेशन येईल 6 महिन्याच्या आतमध्ये, समजा जून मध्ये आलं, जून 2026 ला, तर त्यावेळेस मात्र जे प्रलंबित विधेयक होते, जे पेंडिंग विधेयक होते, ते परत चर्चेला घेतले जातील नवीन अधिवेशनाच्या वेळेस, या नवीन सत्राच्या वेळेस. हे पहिलं वाक्य क्लिअर आहे? हो सर. आता दुसरं वाक्य काय म्हणते, विधानसभा विसर्जित झाली म्हणजे आता सरकार राहिलेलं नाही, सरकार आता राहिलेलं नाही, सरकार आता पाय उतार झालेलं आहे, आता विधानसभा राहिलेलं नाही, आता नवीन विधानसभा येईल, म्हणजे नवीन सरकार येईल. त्यावेळेसच्या केसमध्ये म्हणते की काही विधेयक व्यपगत होतात आणि काही होत नाही. हे विसर्जनाच्या वेळेस आहे, हे सरकार आता राहिलेलं नाहीये, अशा वेळेस सरकार बदलणार आहे, अशा वेळेस. दोन्हीतला फरक कळाला? ठीक आहे. आता हा वाला पॉईंट सुद्धा आपण पाहिलेला आहे, तसं वरचंही पाहिलं, सेम लोकसभेला आणि तेच पाहिलं होतं आपण, इथे तेच आहे बघा. व्यपगत होतात आणि व्यपगत होत नाही, व्यपगत होतात, व्यपगत होत नाही. कोणते कोणते होतात? विधानसभेमध्ये प्रलंबित विधेयक, विधानसभेमध्ये प्रथम मांडलेले, विधानसभेमध्ये प्रलंबित विधेयक, विधानसभेमध्ये प्रथम मांडलेले किंवा विधान परिषदेने पारित करून विधानसभेकडे पाठवले. म्हणजे थोडक्यात काय, विधानसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक जातात. विधानसभेमध्ये जे प्रलंबित होते आणि विधानसभा विसर्जित झाली, तर ते विसर्जित झाल्याबरोबरच हे विधानसभेतले सगळे पेंडिंग गेले, व्यपगत झाले, तिथंच संपले. आता पुढच्या वेळेस नव्याने मांडावे लागतील जर हवा असेल तर. विधानसभेने पारित केलेले मात्र विधान परिषदेने प्रलंबित असलेले जातात. विधान परिषदेमध्ये प्रथम मांडण्यात आलेले आणि विधानसभेने सुधारणा सहित विधान परिषदेकडे पाठवलेले विधेयक जर विधान परिषदेमध्ये प्रलंबित असेल तर ते पण जातं. आता व्यपगत होत नाहीत कोणते?
विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले मात्र विधानसभेने पारित न केलेले, दोन्ही सभागृहांनी पारित केलेले मात्र राज्यपाल व राष्ट्रपतीकडे प्रलंबित असलेले, दोन्ही सभागृहांनी पारित केलेले मात्र राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी संसदेकडे पुनर्विचारात पाठवलेले. आता बघा, हे 3 जर लक्षात ठेवलं व्यपगत होत नाहीत, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही. तसं तर लक्षात ठेवलेलं चांगलं आहे, कधी कधी कसेही प्रश्न येतात, पण ज्यांना लक्षात राहत नाही, अवघड चाललंय, तर कमीत कमी 3 तरी सध्या लक्षात ठेव की व्यपगत होत नाहीत. कोणते होत नाहीत? त्यासाठी सोपं एक ठोकताळा काय, दोन्ही सभागृहांनी पारित केलेले, ते राज्यपालाकडे असेल, राष्ट्रपतीकडे असेल किंवा संसदेकडे असेल, दोन्ही सभागृहांनी पारित केले ना, आणि ते पुढे राज्यपालाकडे असेल, राष्ट्रपतीकडे असेल, संसदेकडे पाठवलं असेल, ते होत नाही. सोपं आहे, लक्षात ठेवा, दोन्ही सभागृह दोन. आणि अजून एक एवढं लक्षात ठेवावं लागेल, विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले मात्र विधानसभेने पारित न केले, हे 3 जर लक्षात ठेवलं तर व्यपगत होत नाही. दोन्ही सभागृहांनी पारित केले, ते कुठेही असू, मग राज्यपालाकडे असू पेंडिंग, राष्ट्रपतीकडे पेंडिंग असू, संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवलेले असेल, ते व्यपगत होत नाही. आणि विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले मात्र विधानसभेने पास न केलेले विधान परिषदेकडे प्रलंबित, असे 3 व्यपगत होत नाहीत. बाकीचे व्यपगत होतात. समजा वरचं तुम्हाला डिफिकल्ट आहे लक्षात ठेवायला, आता हे लक्षात ठेवावं लागेल. हां नाही हां नाही, ते 2-4 वेळा वाचल्यानंतर येतं लक्षात, थोडं काय हार्ड नाही. ठीक आहे, फक्त वरचं लक्षात नसतं, मी म्हटलं हे तरी कमीत कमी लक्षात ठेवा, कुठले होत नाही. मग एवढे जर लक्षात राहिले तर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येते की बाकीचे व्यपगत होतात, बाकीचे कॅन्सल होतात, बाकीचे लॅप्स होतात. आता झालं ही एकदा 10 सेकंद वाचून घ्या, मी ते पुढची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. जस्ट वाचून घ्या काय चालू आहे, नेमकं काय म्हणते ते. बघा आता येते का लक्षात? येस, येते लक्षात काय म्हणतो मी. हा, आता बघा, व्यपगत होत नाहीत. आता तुम्ही या साहीकडे फक्त ज्यांना लक्षात राहिलं एवढं लक्षात राहिलं काम झालं. आता ज्यांना लॉजिकली लक्षात ठेवायचे त्यांच्यासाठी मी काही गोष्टी सांगतो. ओके, फक्त ऐका, ज्यांना समजते ते घ्या, ज्यांना नाही समजते त्यांनी सोडून द्या, ज्यांनाही पाठांतर करून लक्षात राहते त्यांनी लक्षात ठेवा. ओके, पण तरी मी काही लॉजिक आहे याच्यामध्ये. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तुम्हाला लॉजिक लक्षात येतं की का हे व्यपगत होत असेल आणि का हे व्यपगत होत नसेल. व्यपगत म्हणजे कॅन्सल होणं, लॅप्स होणं, त्याच ठिकाणी ते कॅन्सल होतं विधेयक, आता पुढे चर्चेला जात नाही. येतं लक्षात? येतं लक्षात? तर तुम्ही जर आता बघितलं, एक लक्षात घ्या की विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक असतील, त्याच्यामध्ये लॉजिक काय बघा. व्यपगत होते म्हणले, आता तुमच्यामध्ये व्यपगत होते म्हणजे कोणतं व्यपगत होत असेल, थोडं विचार केलं तर काय झाले मुळामध्ये. फक्त लॉजिकली बघा, तर्क लावून तुमची बुद्धीच सांगते ऑटोमॅटिक, अरे हे व्यपगत व्हायला पाहिजे, व्यपगत हे नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे लक्षात जरी नाही राहिलं आणि परीक्षेमध्ये ऑप्शन आले प्रिलिममध्ये तरी तुम्हाला ते समजतं. कसं बघा, काय झाले, विधानसभा फक्त या शब्दाकडे लक्ष द्या, विसर्जित झाले. विसर्जित झाले म्हणजे आता हे जे चालू सरकार होतं, हे चालू सरकार ते राहिलेलं नाही. चालू सरकार आता राहिलेलं नाही. मग आता जे चालू सरकार होतं, समजा एक्झाम्पल बीजेपीचे सरकार होतं, ते गेलेलं आहे, म्हणजे विसर्जित झालं म्हणजे सरकार गेलं. मग आता हे सरकार गेलं, बीजेपीचं सरकार जे होतं, बीजेपीच्या सरकारला लोकांनी मतदान करून सत्तेमध्ये आणलं होतं. बघा प्रॅक्टिकली काय होतं ते सोडून द्या, थेरॉटिकली आपण बोलतोय. बीजेपीच्या लोकांनी
सॉरी बीजेपीचे लोक, बीजेपीची राजकीय विचारधारा सत्तेमध्ये होती, ते सरकार चालवत होती, पण विधानसभा विसर्जित झाली म्हणजे याचा अर्थ आता सरकार राहिलेलं नाही, आता बीजेपीचे सरकार गेलं आहे. आता हे गेलं म्हणजे थोडक्यात काय गेलं, तर मग त्यांच्या विचाराचे विधेयक राहायला पाहिजे का नियमाप्रमाणे? नाही. आता पाठिंबा राहिलेला नाही, आता सरकार राहिलेलं नाही, आता सरकारला पाठिंबा राहिलेला नाही, आता सरकारच राहिलं नाही, ती विचारधाराच राहिली नाही, सरकारला तो पाठिंबा नाही, म्हणजेच आता त्यांचे विधेयक राहता कामा नाही, ते गेले तर त्यांचे विधेयक झाले पाहिजे. आता जे विधेयक, जे नवीन सरकार ज्यांना लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, ज्यांना लोकांनी निवडणुका लढवून सत्तेमध्ये आणलेले आहे, त्यांच्या विचाराचे विधेयक आले पाहिजेत, कारण लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे त्यांना जे पटेल ते घेऊन येतील. बरोबर आहे. जे पूर्वीचं होतं लोकांनी आता त्यांना नाकारलेलं आहे, आता विधानसभा विसर्जित झालेली आहे, आता त्यांना पाठिंबा राहिलेला नाही, लोकांनी त्यांना नाकारलेला आहे, त्यांचा कालावधी संपलेला आहे, मग आता कशाला ते घेऊ शकतात? त्यांना आता नियमानं, नैतिकतेनं, कायदेशीररित्या, संविधानिकरित्या, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आता त्यांचं काही चालत नाही, कारण त्यांना आता पाठिंबा नाही, त्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांचं सरकार राहिलेलं नाही. क्लिअर आहे. त्यामुळे नवीन आलं तर नवीनच यायला पाहिजे, कारण त्यांनाच पाठिंबा आहे, जुन्यांना आता काही पाठिंबा राहिलेला नाही. मग बघा, विधानसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक, विधानसभा, खरं सरकार कुठं असतं? विधानसभेतच असतं. विधानसभेमध्येच बहुमत असल्याशिवाय तुम्ही सरकारमध्ये येऊ शकत नाही. जसं लोकसभेमध्ये बहुमत झाल्याशिवाय तुम्ही केंद्रामध्ये सरकार स्थापन करू शकत नव्हतात, पंतप्रधान, मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नव्हतात. त्याच पद्धतीनं राज्यामध्ये जर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ म्हणजे खरं सरकार, जर हे खरं सरकार जे ऍक्च्युअल गव्हर्नमेंट असतं हे येतं कुठून? विधानसभेमधूनच येतं. मग विधानसभेमध्ये बहुमत असल्याशिवाय तुमचं सरकार स्थापन होत नाही. बरोबर आहे. त्यामुळे विधानसभेमध्येच तुमचं बहुमत असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही सरकारमध्ये असता. म्हणूनच विधानसभा विसर्जित झाली की तुमचं सरकार जातं असं म्हणतो आपण. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विधानसभेमध्येच तर खरं सगळ्या गोष्टी आहेत, विधानसभेमध्ये तर खरं सरकार असतं, विधानसभेमध्ये तर खरं बहुमत तुम्हाला साबित करावं लागतं, तिथं असेल तरच तुम्ही सरकार चालवू शकता. बरोबर आहे. सगळं काही विधानसभेवर आहे. म्हणजेच काय, मग आता विधानसभा गेली म्हणजे थोडक्यात सरकार गेलं, मग विधानसभेमध्ये असलेले विधेयक पण गेले. विधानसभेमध्ये असले प्रलंबित विधेयक जायला हवे नियमाप्रमाणे, कारण सरकार गेलं. सरकार कुठं असतं? विधानसभेतच असतं. सरकारचं बहुमत कुठं असतं? विधानसभेतच असतं. मग आता तिथंच राहिलं नाही, मग तिथले बिलाला काही अर्थ उरत नाही, तिथल्या विधेयकाला काही अर्थ उरत नाही, कारण आता पाठिंबा राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विधेयकाला सुद्धा आता पाठिंबा देण्याची गरज नाही. त्यामुळं विधानसभेमध्ये राहिलेले प्रलंबित विधेयक ऑटोमॅटिक जायला हवे. एक. दुसरा आहे बघा, ब्रॅकेटमध्ये काय, विधानसभेमध्ये प्रथम मांडलेले, प्रथम मांडलेले म्हणजे जनरली कोण मांडतं बिल? स्वतः सरकारच मांडत असतं. आता सरकार राहिलेलं नाही, त्यांनी मांडलं होतं, त्यांचे विधेयक जायला हवे. किंवा विधान परिषदेने पारित करून विधानसभेकडे आले होते, विधान परिषदेनं पारित करून त्यांच्याकडे आले होते, ते गेले तर ते बिल पण गेले. दुसरा आहे विधानसभेने पारित केलेले, आता त्या विधानसभेने पारित केलं होतं, मात्र विधानसभेत प्रलंबित होतं, आता विधान परिषद प्रलंबित होती, विधानसभेने पास केलं होतं, अजून विधान परिषदेमध्ये पास झालेले नव्हते, विधान परिषद होतं. मग आता आपण विचार काय केला, अरे विधानसभा गेली, आता यांना पाठिंबा राहिला नाही, ओके, यांना पाठिंबा राहिला नाही, आणि यांनी पाठिंबा दिलेलं बिल विधान परिषद पेंडिंग आहे, आता ते पण विधेयक होता कामा नाही, कारण ज्यांनी पास केलं होतं आणि विधान परिषदेकडे पाठवलं होतं आता तेच राहिले नाहीत, तर त्या पेंडिंग विधान परिषदेच्या विधेयकाला सुद्धा काही अर्थ उरत नाही, कारण हे गेले तर याने पास केलेले बिल जायला हवं. आणि विधान परिषदेमध्ये प्रथम मांडण्यात आले आणि विधानसभेने सुधारणा सहित बघा विधान परिषदेकडे पाठवलं. म्हणजे काय थोडक्यात काय, विधानसभेने, माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, विधानसभेने सुधारणा सहित म्हणजे काहीतरी सुधारणा करून ते करून विधान परिषदेकडे पाठवलं होतं. विधानसभेनं त्या विधेयकामध्ये सुधारणा करून आम्हाला असं हवं आहे म्हणून असं विधेयक पास करून विधान परिषदेकडे पाठवलं होतं. राहायला पाहिजे का? नाही, कारण ते लोक राहिले नाहीत तर तुम्ही सुधारणा केलेलं विधेयक जे विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहे त्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे ते सुद्धा सगळे विधेयक व्यपगत होतात, कॅन्सल होतात. कळते का? बघा आता 70% लोकांना कळतं, पण 20-30% डबल रिपीट करून व्हिडिओ बघा, म्हणजे 1-2 वेळा बघितलं तर कळेल. आता हे मी पण लॉजिक सांगतोय, कोणी असं सांगत नाही मुळामध्ये, सगळे लोक, शिक्षक लोक सुद्धा लक्षात ठेवा, लक्षातच ठेवावं लागतं, पण हे लॉजिक आहे याच्या मागे, मी तो सांगण्याचा प्रयत्न करतो की ते लोक गेले की त्यांची विधेयकाची गरज नाही, सिंपल आहे. आणि हे व्यपगत होत नाहीत कोणते?
विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले, ओके, मात्र विधानसभेने पारित न केले. हा, कळलं का? अरे जी विधानसभा गेली निघून, त्या विधानसभेने पारित केलं नव्हतं, मग ठीक आहे ना, काही अडचण नाही, ते कशाला कॅन्सल करायचे. त्यांनी जर पारित केलं असतं, ते जर तिकडे पेंडिंग असतं, तर लोक म्हणले असते अरे ती गेले, त्यांचं विधेयक कॅन्सल करा. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता इथं काय म्हणले, हे व्यापक होत नाहीत. का होत नाहीत? विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहेत, मात्र विधानसभेने पारित केलं नव्हतं. म्हणजे जे लोक गेले त्यांनी काही पारित केलं नव्हतं, मग आता कॅन्सल करायची गरज नाही. जर पारित केलं असतं तर आपण म्हटलं असतं अरे अरे रे ते गेले, ह्यांचं विधेयक कशाला, मग त्यांचं पण कॅन्सल करा. त्यांनी काही पारित केलंच नाही. मग ठीक आहे, जे नवीन येईल ते विचारात घेतील, जे नवीन लोक येतील, जे नवीन विधानसभा येईल ती विचारात घेईल, त्यामुळे कॅन्सल करायची गरज नाही. आणि आणि आता काय असे विधेयक असतात ते राज्यपाल किंवा राष्ट्रपती किंवा संसदेकडे असतात, त्याचा काही प्रश्न येत नाही व्यापक व्हायचा. ते तिकडे आहे, ते तेच बघून घेतील, त्यांचा काही प्रश्नच येत नाही. जे राज्यपाल राष्ट्रपती संसदेकडे असतील त्या विधेयकाला काही प्रश्न पडत नाही. ठीक आहे. आता लॉजिकली जे मी म्हटलं, एकदा थोडंसं स्मरण करा आणि मग एकदा वाचून काढा, मग पुढे जाऊ. म्हणजे मला वाटतं इथंच तुमचं लक्षात पण बसू शकतं. नसेल तर शेवटी लास्ट पर्याय तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, फॅक्ट्स. त्याला काय तर ठीक आहे. चल, हे कलम थोडं लक्षात ठेवा सध्या. आणि नाही, हे तिन्ही 199, 200 आणि 201. 199 काय, धनविधेयक आहे. धनविधेयकाची व्याख्या कोणत्या धनविधेयकाची? राज्य विधानमंडळाच्या धनविधेयकाची. असंच धनविधेयक होतं केंद्रातलं. केंद्रामध्ये लोकसभेत मांडायचं जे धनविधेयक आहे ते कोणत्या कलमामध्ये होतं सांगा तुम्ही? मीच सांगू? तुम्हाला काल होमवर्क दिला होता बघा, करताय ना? ठीक आहे, जाऊ सांगतो. 110 मध्ये लोकसभेमध्ये जे धनविधेयक मांडतो ते आहे कलम 110 मध्ये, मनी बिल विच इज इंट्रोड्यूस इन द लोकसभा मेन्शन इन द आर्टिकल 110. आणि हे राज्यामधलं 199. ठीक आहे. हे 200 विधानमंडळाने पारित केलेल्या विधेयकास राज्यपालाने संमती देणे. राज्यपालाला संमती देण्यासाठी कलम 200. जे विधेयक पास करतात शेवटी कोणाकडे येतं? राज्यपालाकडे. कशासाठी येतं? सिग्नेचरसाठी येतं, साईनसाठी येतं. आणि 201 राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याची शक्ती राज्यपालांना आहे. राष्ट्रपतीच्या विचारासाठी राज्यपाल एखादे विधेयक ठेवू शकतात ते 201 नुसार. त्यामुळे तीनही कलम तुम्हाला लक्षात पाहिजे, ऍटलिस्ट हे तरी 3. चला आता हे फास्ट करू, कारण आपण पाहिलेलं आहे नाही का, 1-2 वेळा ऑलरेडी डिस्कस झाले. किती वेळा रिपीट करू? परत प्रिलिमच्या बॅचमध्ये हे सगळ्या गोष्टी अजून एकदा रिपीट होतील. प्रकार: सार्वजनिक विधेयक असतं, खाजगी विधेयक असतं. सार्वजनिक विधेयक कोणाचं असतं? जे मंत्रीद्वारे मांडणारं सार्वजनिक विधेयक असतं. खाजगी विधेयक मंत्र्या व्यतिरिक्त जे विधेयक असतात ते. विधेयकातील तरतुदीनुसार सामान्य विधेयक आहे, धनविधेयक आहे, वित्तीय विधेयक. धनविधेयक 199 आणि वित्तीय विधेयकाचं सुद्धा लक्षात ठेवा 207(1) आणि 207(3). तिकडलं काय होतं? 117(1) आणि 117(3) जे आपण ते पाहिलं तिकडलं लोकसभेत. इथं आहे 207. वित्तीय विधेयक 1 207 क्लॉज 1, वित्तीय विधेयक 2 207 क्लॉज 3 आहे बरं का. 2 आयोजनामधून 2 देतं पर्यायामध्ये. सामान्य विधेयक आता सगळे पॉईंट सारखेच आहेत, काहीच बदल नाही. सामान्य विधेयक जे धनविधेयक नाही त्यास सामान्य विधेयक म्हणतात. ते सामान्य विधेयक कुठे मांडता येतं? चला असंच बोलू आपण. सामान्य विधेयक कुठे मांडता येतं? कुठेही मांडू शकता, विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये. आणि फक्त विधानसभा असेल तर विधानसभेतच मांडावं लागेल. बरोबर आहे. सामान्य विधेयक कोण मांडू शकतं? कोणी मांडू शकतं. मंत्री मांडू शकतं, विरोधकी मांडू शकतात, या कोणीही सदस्य मांडू
शकतं. मांडण्यापूर्वी राज्यपालाची पूर्वसंमती नाही, सामान्य कशाला, नावातच सामान्य, त्यामुळे काही करण्याची गरज नाही. कुठलंही सामान्य विधेयक असल्यामुळे राज्यपालाची पूर्व परवानगीची संमती नाही. ठीक आहे, कोणीही मांडा, कुठेही मांडा, आणि कुणाची संमतीही गरज नाही. त्यामुळे सगळं नाही, नावातच काय साधारण आहे. प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन हे काय. ठीक आहे. विधानसभेत प्रारंभ होणार विधेयक, विधानसभेमध्ये प्रथम वाचन होईल. ठीक आहे. द्वितीय वाचन होतं, द्वितीय वाचनामध्ये सर्वसाधारण चर्चा, समितीकडे पाठवलं जातं वगैरे वगैरे. परत तृतीय वाचन होतं. हे वाचन म्हणजे खूप टप्पे आहेत. वाचनामध्ये काय शेवटी डिबेट, डिस्कशन, चर्चा होते, त्याच्यावर विरोधक बोलतात, परत सरकार बोलतं, परत विरोधक बोलतात, हे चालू असतं. आणि नंतर जेव्हा द्वितीय वाचन होतं त्यामुळे समिती अवस्था, समितीकडे पाठवलं जातं, परत समिती अभ्यास करते, रिपोर्ट घेऊन येते, आणि परत या रिपोर्टवर चर्चा तृतीय वाचनामध्ये होते. नंतर मतदान होतं, आणि ह्याला साध्या बहुमतानं हे बिल, साधं विधेयक, कोणतं साधं विधेयक जेव्हा असतं ते साध्या बहुमतानंच पारित करायचं असतं. आणि साध्या बहुमतानं म्हणजे काय, इंग्रजीवाले सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय, सिंपल मेजॉरिटी म्हणजे जेवढे प्रेझेंट आहेत, नीट लक्ष द्या, जेवढे प्रेझेंट आहेत त्याच्या 50%. नाही लक्षात आलं, लक्षात आलं कसं, समजा सभागृहाची संख्या 500 आहे, तर साधं बहुमत म्हणजे काय, बहुमत तर लागेल, मग ह्याचं अर्ध प्लस 1 म्हणजे किती झाले, 500चे अर्ध 250, 250 प्लस 1 म्हणजे 251 लागतील का. साधं आहे ना, फक्त 50%, 50%च लागतात, बरोबर आहे. पण 50% याच्या लागतात का, टोटल सदस्य संख्येच्या, टोटल सदस्य संख्येच्या, सभागृहाच्या संपूर्ण सदस्य संख्येच्या 50% का, नाही. साध्या बहुमताचा अर्थ आहे जेवढे प्रेझेंट आहेत त्याच्या 50%, जेवढे प्रेझेंट आणि वोटिंग करतायत, उपस्थित आणि मतदान करणाऱ्याच्या 50%. म्हणजे 500 लोक सदस्य संख्या आहे, समजा त्या दिवशी 400 लोक उपस्थित होते आणि त्याने मतदान केलं, 400 लोक उपस्थित होतं, प्रेझेंट होते आणि त्यांनी वोटिंग केली, तर या 400च्या 50%, 201 लोकांनी जरी केलं तरी चालतं. याला म्हणायचं साधं बहुमत किंवा सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी, सिंपल अर्थ आहे जेवढे आले बाबा त्याच्या 50% आले, आणि वोट करणं पण गरजेचं आहे. येऊन ज्यांनी वोट केलं त्या वोटिंगच्या 50% आपल्याला घ्यायचं असतं. 400 आले, 400 जणांनी वोटिंग केलं तर त्याच्या 50%, टोटल सदस्य संख्येच्या नाही. याला म्हणायचं साधं बहुमत. आता हे तिसऱ्यांदा सांगितले, आता पुढच्या वेळेस मी सांगणार नाही. हा, मग ते समजा मग काय होतं, विधान परिषदेने 3 महिने कोणती कृती न केल्यास, विधान परिषदेने फेटाळून लावलं, विधानसभेने पास केले, समजा विधान परिषदेने फेटाळून लावलं किंवा विधान परिषदेने 3 महिने कोणती कृती न केल्यास मतभेद झाल्याचे मानले जात नाही आणि संयुक्त बैठकीची तरतूद नाही. विधानसभा ते विधेयक त्याच किंवा पुढील कोणत्याही अधिवेशनात सुधारणा विना किंवा सुधारणा सहित पुन्हा पारित करून विधान परिषदेत पाठवू शकते. येते का लक्षात, या सगळ्याचा सार लक्षात घ्या. हे काय म्हणायचंय ना, यांना असं म्हणायचंय की प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन झालं, आता मतदान सुरू आहे. मतदानामध्ये सुधारणा विना पारित झाल्यास म्हणजे काय, राज्यपालाकडे पाठवलं जाईल. सुधारणेसहित पारित झाल्यास विधानसभेकडे पाठवलं जाईल. सुधारणा विधानसभेत मान्य, राज्यपालाकडे संमतीकडे. सुधारणा विधानसभेत अमान्य. हा, आता काही लोकांना सर हे नाही कळलं, सिंपल काय म्हणते ना, म्हणून मी पीपीटी वापरतो. विधानसभा आणि विधान परिषद, ह्याला एकच ओळ सांगायचे मुलांना. सांगायचं काय फक्त एवढं, सगळ्याचा अर्थ काय की विधानसभेमध्ये जर आपण प्रथम वाचन केलं असेल, म्हणजे प्रथम मांडणी केली असेल, हे आपण बोलतोय साध्या विधेयकाबद्दल. साध्या विधेयकाबद्दल प्रथम मांडणी केली असेल तर प्रथम मांडणी कुठेही करू शकतो. साध्या विधेयकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला वाटलं तर विधान परिषदेने चालू करू शकतो. याला राज्यपालाची परवानगी लागत नाही, कुठेही मांडणी करू शकतो आणि कोणीही मांडू शकतो. हे पाठ झालं तुम्हाला, ठीक आहे. मग आता समजा जर विधानसभेनं बिल पारित केलं, मतदान झालं, पारित केलं,
तृतीय वाचनानंतर 3 वेळा वाचन होतं, त्याच्यानंतर तुम्ही पारित करता. आणि जर अशी परिस्थिती आली की विधानसभेने म्हणलं नाही आम्ही पारित करत नाही, किंवा 3 महिने झालं कोणतीही ऍक्शन घेतलं नाही, तर त्यावेळेस शेवटी काय होतं, मग या विधानसभेलाही आणि विधान परिषदेलाही शेवटी मग बिल तर काय तर करावं लागेल ना. त्यासाठी एकत्र येऊन एक संयुक्त बैठक घ्या, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट सिटिंग घ्या, अशी काही तरतूद संविधानामध्ये नाही नाही नाही. एक प्रश्न येतो परीक्षेमध्ये, इथं वेगळं आहे बघा. म्हणजे म्हणतो ना मी सगळं सारखं आहे सारखं आहे सारखं आहे, तुमचं रिव्हिजनच होत आहे. इथं वेगळं आहे, कारण लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, लोकसभेत बिल पास झालं, राज्यसभेत नाही झालं, लोकसभेत म्हणलं यस, राज्यसभेत म्हणलं नाही, त्यावेळेस मग काय होतं, संयुक्त बैठक बोलवली जाते. बरोबर आहे, संयुक्त बैठक बोलवली जाते. संयुक्त बैठकीचं नेतृत्व लोकसभेचे अध्यक्ष करतात. तशी तरतूद इतर राज्य विधानमंडळासाठी नाही. तशी तरतूद राज्य विधानमंडळाचं नाही, लक्षात ठेवा हा दोन्हीतला फरक. संसदेमध्ये संयुक्त बैठक आहे, राज्य विधानमंडळासाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही. आणि हे वाक्यच महत्वाचं आहे, हे वाक्यच परीक्षेत येतं, बराच वेळा आलंय. आणि एवढं सांगून सुद्धा मुलं डोक्यात त्यांच्या बक्षलं असतं की नाही संयुक्त बैठक असते 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 कुठं, केंद्रात, राज्यात नाही. दॅट्स इट. म्हणून मी कम्पेअर करतो वेळ जरी गेला तरी, की तुम्ही मग इकडला वाचता इकडे लावता आणि इकडला वाचलेलं तिकडे लावता. सर्व लक्षात ठेवा, केंद्रामध्ये आहे आपण आतापर्यंत बघत आलोय, फक्त लक्षात ठेवायचं राज्यामध्ये नाही. का नाही? राज्य लहान आहे. का नाही? विधान परिषदच बऱ्याच राज्यात नाही, त्यामुळे संयुक्त बैठकीचे काही लिहिण्यात आलं नाही. आज विधान परिषद आहे उद्या नाही असंही होऊ शकतं, म्हणजे त्याचं काही एवढं विशेष महत्व नाही या विधान परिषदेचं, त्यामुळे संयुक्त बैठकीची तरतूद आपण केली नाही. विधान परिषद असावं का नसावं हे आपण विधानसभेवर सोडलेलं आहे, संसदेवर सोडलेलं आहे. राज्यसभा असावं का नसावं हे का आपण संसदेवर सोडलंय का? नाही. राज्यसभा असतेच, परमनंटच आहे. पण विधान परिषदेचं कसं, त्याचं अस्तित्व आज आहे उद्या नाही, कधी कॅन्सल करता येतं. विधानसभेने जर तसा प्रस्ताव पारित केला आणि संसदेने त्याला मान्यता दिली तर विधान परिषद कॅन्सल होते, जसे मध्य प्रदेशची झाली, तमिळनाडूची झाली. त्याच्यामुळे आता फक्त 6 राहिलेत. त्यामुळे आपण संयुक्त बैठकीची तरतूद त्या ठिकाणी ठेवलेली नाही.